मैच बॉल था, बॉल दिया, बॉल बॉल दिया उधर। जरूर यहाँ पर कुणाल सर इनके हाथों से विक्रांत इनको मैन ऑफ द मैच का जो ट्रॉफी दी जा रही है। ठाकुर ब्रदर्स इनकी तरफ से ये मैन ऑफ द मैच स्पॉन्सरशिप ट्रॉफी देखने को मिल रही है। 16 गेंदे और 49 रन की यादगार पारी और उस बीच 6 छक्के देखने को मिल रहे हैं। उन्हें नवाजा जा रहा है कुणाल सर इनके शुभ हाथों से। मैन ऑफ द मैच विक्रांत वेल प्लेट। जरूर मैच मुकाबला चल रहा है, इन मैच जरूर हम हमारे मैक्रो फोन पर थोड़ा सा बदलाव किया जाएगा वहां पर। जरूर अजीत पाटिल माइक्रोफोन पर देखने को मिलेंगे। हेलो चला वळूया मॅच कडे. कौशिक आणि त्यांच्या समेत आपण बघतोय ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कौशिक चिखलीकर आणि ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहिला चेंडू समोर आपण कौशिकला बघतोय. ओहो अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म हेमंत पवार हलकीसी फ्लाइट स्विच हिट उडवलंय चेंडूला सरळ स्टँडर्ड डिलिव्हर्ड षटकार. अप्रतिम शॉट धावसंख्या 6 बघायला मिळते. कौशिक चिखलीकर थोडस पुण्यामध्ये बॉल स्विच हिट खूप चांगलं टायमिंग. पुढील चेंडू आणखीन फ्लाइट पुनश्च प्रयत्न डॉट बॉल आलाय. हेमंत पवार आपल्याला बघायला मिळत. आणि ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 12 वरती बघायला मिळते. डीजे ऑपरेटर प्लीज यायचंय. मनीष मनीष कोरिया मनीष जावरे प्लीज यायचंय. अप्रतिम ड्राईव्ह आणि ते चान्सेस सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 13 वरती बघायला मिळते.
धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचते 17 फुलटॉस चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर. खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळते. इनटू द गॅप मध्ये चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 17 17 ऑन स्कोर कार्ड. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. सुभाष अप्रतिम बॉडमॅनचा यूज पिच केला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. फील्ड केला जाईल त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. एकोणीस धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. शुभम सुभाष पुढील चेंडू. ओहो लाऊड अपील. धावसंख्या 1 ने वाढते. लेग बाईच्या रूपानं धावसंख्या 20 वर पोहोचणार आहे. प्रथम बॅटिंग करताना कोंपाडा चॅलेंजर्स टॉस जिंकलाय. कंसारा टायटन्सनं प्रथम शतरक्षण आणि खूप चांगलं फाउंडेशन ओम ठाकूर आणि कौशिक चिखलीकर यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. सुभाष मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती नोंदवले. अप्रतिम ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे. चांगलं शतरक्षण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 आमचे डोडो अप्रतिम गोल्डन मॅजिक फिंगर बघायला मिळत आहे. चांगलं स्कोरिंग. 21 पुढील चेंडू. ओ लॉफ्ट केलाय आणि चेंडू सरळ जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होते. पोहोचते 27. टोडो आमच्यापर्यंत स्कोर कार्ड पोहोचवताना 27 झालेले आहेत. थोडासा पुढे चेंडू. कौशिक खूप चांगला लॉफ्ट करतायत. लॉंग ऑनला क्लिअर करतायत आणि ठोकतायत. तगडा षटकार. 27 विदाउट लॉस. चांगल्या दिशेने या ठिकाणी कोंपाडा चॅलेंजर संघ पुढे जाताना आपण बघतोय. 27 एक उत्कृष्ट फाउंडेशन बिल्ड झालंय. अप्रतिम ऑन ड्राईव्ह. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या पोहोचेल 29 वरती. 29 ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. 9 मध्ये 23. कौशिक काय जबरदस्त बॅटिंग करताना. पुढील चेंडू. हो यावेळेला फटका बसलाय. संधी आहे. लक फॅक्टर चांगलं राहिलंय. 15च्या सरासरीने 30 हवा स्कोर कार्ड वरती 2 षटक परिपूर्ण होत आहेत आणि धावसंख्या बघायला मिळते 30. 30 ऑन स्कोर कार्ड. त्याच्यानंतर मॅच क्रमांक 8 आपल्याला बघायला मिळणार आहे. विशाल ठाकूर ऑन गेंदबाजी मार्क.
इस बार मिस टाइम या फिर क्लियर, सीधी जाएगी स्टैंड इन डिलीवर्ड, नो चांस एनी फील्डर, 36 ऑन स्कोर कार्ड। कौशिक क्या बढ़िया फॉर्म में खेलते हुए, रिप्ले के माध्यम से आप देखेंगे हल्का सा शफल हुए थे, गेंद जैसी रडार में आई है, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए इस समय सिक्सर, तगड़ा सिक्सर इस समय देखने को मिलता हुआ। 36। इस बीच अगली गेंद, ओ बॉटम एंड का यूज इन पे के ऊपर से अपीच करते हुए, गेंद जाएगी इस समय स्वीपर कवर से सीमा रेखा के पार। 4-0, 40 रन ऑन स्कोर कार्ड। 4-0 ऑन स्कोर कार्ड। 40 में से 34 के ऊपर खेल रहे हैं मिस्टर कौशिक। 12 गेंदें फेस की है। कंसारा टाइटंस के अगेन क्या विस्फोटक बैटिंग करते हुए इस समय मिस्टर कौशिक, बढ़िया फॉर्म में, बढ़िया रिदम में। इस की अगली गेंद, तैयार विशाल, ओहो, एक मौका बन रहा था, हालांकि आप ट्रैकर गेंद थी, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं, डॉट बॉल। और नंबर तीसरा चल रहा है, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर 4-0 एक विशाल लक्ष्य अब बनता हुआ नजर आ रहा है। अच्छी बैटिंग इस समय, 13 में 34 मिस्टर कौशिक जो स्ट्राइक पर नजर आ रहे हैं। इस की अगली गेंद, बहुत ही बढ़िया परफेक्ट यॉर्कर, आवश्यकता थी यहां पर, लेकिन थोड़ी सी विकेट कीपर का प्रयास, सिंगल आदित्य थे वहां पर, सिंगल के सहारे स्कोर 41 के ऊपर पहुंचता हुआ। और क्या ड्रोन, आप देख सकते हो क्या व्यू है, इस समय ट्रेन आ रही है, ये भी इस समय नजर आता हुआ इस नेटवर्क के माध्यम से, एक हसीन लम्हे कैद होते हुए आप देख रहे हैं। बहुत ही बढ़िया व्यू। अब पिच मैदान की तरफ, फिलहाल स्ट्राइक पर मिस्टर ओम, ओ कॉट बैंड के रूप में ओम के पारी का अंत। विशाल ठाकुर चटकाते हुए पहली उपलब्धि, ब्रेक देते हुए, बहुत ही बढ़िया कैच इस समय। आदित्य राहुल विकेटों के पीछे इस समय, सॉरी केतन थे, केतन दुबला, बहुत ही बढ़िया इस समय कैच। 41 के ऊपर पहला विकेट, नए बल्लेबाज आएंगे बीच मैदान में। निकिश राउत, सनी उमान, ईश्वर की आखिरी गेंद, थोड़ा सा स्पीड अप करना है प्लीज। आखिरी गेंद, बहुत ही बढ़िया व्यू ड्रोन के माध्यम से हम देख रहे हैं। आखिरी गेंद, 41 स्कोर कार्ड पर, और इस बार ऑन दी टोस खेलने का प्रयास था, डॉट बॉल के जरिए ओवर की हुई है समाप्ति। 3 ओवर कंप्लीट होते हुए ड्रिंक्स टाइम, थोड़ा सा स्पीड अप करना है। तीन ओवर, 3 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर कार्ड पर रन इस समय नजर आते हुए 41, और नंबर 4 इसके बाद में मैच क्रमांक 8 नजर आएगी। बहुत ही बढ़िया ड्रोन व्यू के माध्यम से हम
वानगांव प्रीमियर लीग के हसीन लम्हे कवर करते हुए नए गेंदबाज आए गेंदबाजी मार्ग पर सुहास द्रविड़ 41 हुए हैं सुभाष। सुभाष तैयार गए मैच के हीरो और नंबर 4 गेंद नंबर पहली तेज डाली है। अंपायर का सिग्नल अतिरिक्त गेंद है। सिंगल का इजाफा 42 रन ऑन स्कोर कार्ड। देखना यहां पर कितना लक्ष्य रखेंगे सामने कुंपाड़ा चैलेंजर। दोनों टीमें काफी टक्कर वाली नजर आ रही इस समय। जिस तरह से परफॉर्मेंस दिया उन्होंने वानगांव प्रीमियर लीग के माध्यम से। अगली गेंद सुभाष, इस बार स्वीट टाइमिंग, मिठास भरी आवाज, ठोक डाला है तगड़ा सिक्सर। 6 के सारे स्कोर में इजाफा 48 ऑन स्कोर कार्ड। बढ़िया एलिवेशन, प्रॉपर टाइमिंग। कौशिक का बल्ला काफी खूबसूरत रन बटोरता हुआ। 48 इस समय। इस बीच अगली गेंद मिस्टर सुभाष, और एक बार फिर डाउन द ग्राउंड। एक्सीलेंट, सुपर, मैग्निफिसेंट बल्लेबाजी। 54 ऑन स्कोर कार्ड। 16 गेंदे और 47 के ऊपर खेलते हुए कौशिक। क्या यहां पर तीसरी हाफ सेंचुरी बनेगी? एक हार्दिक ने बनाई इस प्रतियोगिता की पहली हाफ सेंचुरी। बाद में सैंडी है। इसके बाद में कौशिक का क्या नंबर लगेगा? वो कीर्तिमान क्या अपने साथ में अपने नाम के साथ जोड़ेंगे मिस्टर कौशिक? और इस बार मिस टाइम, यस नो, लक फैक्टर अच्छा है। केतन गेंद तक नहीं पहुंच पाए। सिंगल का इजाफा, डबल 5, 55 ऑन स्कोर कार्ड। कहते हैं ना भाई कि कुछ लोग हृदय पर ऐसा असर छोड़ जाते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं। ये दिल में बसने वाली बैटिंग हो रही है मिस्टर कौशिक की। 55। इस ओवर की अगली गेंद लेके एक बार फिर सुभाष। 9 गेंदें डाली हैं, 25 रन खर्च किए हैं। ओहो हो, बड़ा शॉट, सीधी रडार में थी। प्रॉपर लॉफ्ट किया गेंद को ओवर मिड विकेट। एयर स्ट्राइक करते हुए समय ठोक डाला यहां पर एक और तगड़ा सिक्सर। 6 से समय स्कोर फ्लाई होता और पहुंचता हुआ डोडो में बताते हुए 61, 61 ऑन स्कोर कार्ड। अब कंसारा टाइटंस की तरफ थोड़ा सा संकट के बादल मंडराते हुए नजर आ रहे हैं। वापसी करनी होगी सुभाष को, लेकिन निकेश राउत की बल्लेबाजी और कौशिक का बेहतरीन विस्फोटक नॉक, पोल टॉस है। एक बार फिर गैप ढूंढने का प्रयास है। वहां पर हर्षित, ये वो खिलाड़ी है, मुस्तैद खिलाड़ी माने जाते हैं। क्या उन्होंने कैच ली थी पहले मैच में, बहुत ही बढ़िया कैच, वो भी चर्चा में रही है पूरी रात। आज कैच ऑफ द नाइट जरूर कहा जाएगा इस समय। स्कोर कार्ड इस समय पहुंचता हुआ 62, 1 टू गो। एक विशाल लक्ष्य की तरफ कुंपाड़ा चैलेंजर आगे बढ़ती हुई। अभी फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास, अंपायर के संकेत, दोबारा डालनी गेंद आपको। इट इज अ वाइड बॉल। 63 ऑन स्कोर कार्ड। संकट के थोड़े से काले बादल। वापसी करनी होगी जोश के साथ में, अच्छे टीम प्लानिंग के साथ में, लेकिन सामने 17 में 48 बना के खेल रहे हैं मिस्टर कौशिक चिखलीकर। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही आला बल्लेबाजी। खोद के निकाला, इस समय ड्राइव किया है, सीधा सेट डाउन द ग्राउंड। सिंगल का इजाफा 65 के ऊपर। 4 ओवर की समाप्ति के बाद में रन स्कोर कार्ड के ऊपर 16 के अवसर से बने 64।
नेक्स्ट मॅच चोरी रियलकॉन फाइटर विपक्ष वानगांव टस्कर। दोनों टीम के कप्तान अपना गेम प्लानिंग, अपना डिसीजंस टॉस बॉक्स में अब जरूर तैयार रहे। कौशिक 50 क्या बनेंगे, 49 के ऊपर खेल रहे, तीसरी हाफ सेंचुरी, और इस बार 50 पूरे। बहुत ही बढ़िया कौशिक, जबरदस्त विस्फोटक नॉक। टीम का स्कोर 68, 53 के ऊपर खेल रहे कौशिक। एक लाजवाब उम्दा बल्लेबाज इस समय नजर आती हुई। तीसरे वो बल्लेबाज बने हैं जिन्होंने वानगांव प्रीमियर लीग में 50 रन बनाने का एक बेहतरीन कीर्तिमान अपने नाम जड़ा है। अगली गेंद, इस बार गेंद सीमा रेखा पार, 6। 6 के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ तैयार रहना नेक्स्ट मैच में चोरी रियलकॉन फाइटर्स के विपक्ष। इस बीच सिंगल 76 ओवर नंबर 5 कंप्लीट होते हुए, और आखिरी ओवर शायद देखना है केतन। जैसे लास्ट मैच में हमने देखा था केतन आए थे, कि इस मैच में भी केतन आएंगे। इस डेथ ओव्हर में आए हैं केतन। ग्रामीण भाषेमध्ये ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो, ते षटक घेऊन केतन दाखल झालाय। 76 आहेत, एका मोठ्या स्कोर कडे जाण्याचा प्रयत्न असणार आहे। केतन दाखल होतोय, अंतिम षटक। फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघूया। मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप स्वीपर कव्हर्स, 38 सर्कल आपण बघतोय, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट सिली पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन, अशी व्यूहरचना आपल्याला बघायला मिळते। केतन, ओहो, पहिला चेंडू डेथ ओव्हरला चांगली स्टार्ट करून देतोय। पाच चेंडूंचा खेळ शेष आहे। त्याच्यानंतर वानगावाला टस्कर विपक्ष चोरी रियलकॉन फाइटर्स। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे, आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे। इस बार मिस टाइम शॉट कॉट बिहाइंड के रूप में, बल्लेबाज आउट, गॉन। सन्युमान नीरज ठाकूर 76। जर आपण मागची ओव्हर बघितली तर स्टार्टच्या 2 चेंडू नंतर स्कोर 70 क्रॉस झाला होता। तदनंतर मात्र कन्सर टायटन्सनं जी वापसी केली ना, जी कमबॅकिंग केली ना, ती ऊर्जा देण्याचं काम करते। परंतु आता नीरज दाखल झालाय, बघूया नीरज ठाकूर, स्नेवमान, विकेटचं सॅक्रिफाईस करतायत, आणि संधी मिळते निकेश राऊतला। आणखीन एक धक्का लागलाय, चला न्यूमान। $76 स्कोर थांबलाय। असं वाटलं होतं या ठिकाणी अबाउ 90, 95 पर्यंत पोहोचू शकतायत, परंतु कम बॅकिंग जबरदस्त राहिलंय। आणि इथून जर प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 80 दिसतोय। 3 चेंडूंचा खेळ शेष आहे। केतन यांची गोलंदाजी जबरदस्त राहिली। डेथ ओव्हर मध्ये अजूनही एकही रन्स खर्च केलेली नाहीये। केतन दुबला, हो, खूप चांगल्या पद्धतीचा शॉट सिलेक्शन, हॅमर केलं होतं चेंडूला। एका धावेवरती सॅटिस्फाईड चेंडू फेकतायत ऑन स्ट्राईकला, 2 धावा परिपूर्ण, 78 ऑन स्कोर कार्ड, 78। अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे। केलंय कम बॅकिंग, चांगली कम बॅकिंग, व्हेरी शॉर्ट टाइम,
खूप चांगली कमबॅकिंग बघायला मिळालंय. पुढील चेंडू ऑन साइडला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. थ्रो येतोय तदवर आणि 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. 8-0 81 टू विन. 81चं टार्गेट सेट केलंय. आपण बोलतोय टॉस साठी. चला बोट टीम कॅप्टन कंपोर द टॉस. टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे. वानगाववाला टस्करच्या विपक्ष चोरी रिअलकॉन फायटर्स आणि या महत्वपूर्ण मॅचचा टॉस करतील चला टॉस. चला वानगाववाला टस्कर. चला वानगाववाला टस्कर संघ नाही की आपण टॉस साठी. वानगाववाला टस्कर टॉस साठी या प्लीज. चला या लवकर मित्रांनो टॉस साठी या. सन्माननीय पंकजी दीक्षित साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. प्रथम चॉईस देताना आपण बघताय दीक्षित साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. प्रथम चॉईस देताना आपण बघतायत. आणि कॉल असणार आहे तुमचा. वानगावाला टस्कर हेड इन टेल आहे. कॉइन स्पिन करताना पंकजी दीक्षित साहेब. टेल इज अ कॉल आणि आला हेड. टॉस जिंकला या ठिकाणी चोरी रिअल कॉन फायटर्स. काय असणार डिसिजन्स? बॉलिंग पहिली मॅच आपण जिंकलात की पराजय झालात? जिंकलेत. टीम ज्या पद्धतीने काम करते परफॉर्मन्स दाखवलं त्याच्यावरती आपण खुश आहात? हो सगळं नीट चाललेलं आहे. पहिली मॅच आपली जिंकलेले आहेत का आपण हरलेले आहेत? पहिली मॅच जिंकलेली आहे. चांगली मॅच होईल. टॉस जिंकला असता आपण काय घेतलं असतं? टॉस जिंकले असते तर आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची किती धावा एक चांगली मॅच होईल? तरी पण आम्ही बघूया 80 ते 85 पर्यंत धावा बनू. किती एन्जॉय करतायत आपण वानगाव प्रीमियर लीग पर्व तिसरं? हे तर बघितलं जाईल तर घरची टुर्नामेंट आहे तर एन्जॉय पूर्ण करू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॉस जिंकलाय चोरी रिअल कॉन फायटर संघानं आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. च टार्गेट सेट केलं गेलंय. ओपनिंग पेअर दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस स्पीडअप करा कन्सर्न टायटन्स. केतन आणि केतनच्या समवेत बघूया कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. थोडस स्पीडअप कन्सर्न टायटन्स. ओपनिंग पेअर कितेश आणि केतन. नेत्रों में सपना है, मैच को जीतना है. अजून एक मॅच बाकी आहे. उद्या किती वाजता? 5. उद्या 4:30 वाजता पहिला चेंडू पडणार आहे आणि ज्या संघाची पहिली मॅच आहे आम्ही अनाउन्समेंट करतोय त्या दोन्ही संघानं 4:30 ला रिपोर्टिंग करायचं आहे. आपण उद्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची जी पहिली मॅच आहे ती आम्ही अनाउन्समेंट करतोय. 4:30 ला रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर कौशिकला आपण बघतायत. समोर केतन.
पहिला चेंडू फुलटॉस मिडॉनला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेचं षटक आहे महत्वाचा. 81 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचे 12 चेंडू या मॅचला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत ते क्लिअर करतील. पोल्टॉस आहे पुनश लॉंग ऑफला खेळतायत. सिंगल कंप्लीट झाली आहे. कौशिक ज्याने आपण बघतायत विस्फोटक बॅटिंग केली आणि पहिली मॅच उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत. वानगावला टस्करच्या विपक्ष वानगाव ग्रास किंग. उद्या 4:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रेमळ निवेदन. पुढील चेंडू पोल्टॉस डाऊन दी ग्राउंड. खेळाडू सज्ज आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 81चं टार्गेट. एक तरफ उस लक्ष्य को पाने की तमन्ना आरजू और दूसरी तरफ इस लक्ष्य को डिफेंस करने के लिए लगातार संघर्ष. खराब गेंद. प्रॉपर एलिव्हेशन. स्टँड अँड डिस्पॅच. केतनच्या बॅटमधनं येतोय षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाल्याने पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. जबरदस्त शॉट. कौशिक पुढील चेंडू घेऊन समोर केतनला पण बघतायत. राईट मोर द विकेट. आणखीन एक फुल टॉस होता. चेंडू बॅटला ब्रश करतोय. गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. पाठलाग सुरू होतोय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि तिथे झालाय चेंडू पार. चौकार. 12 ऑन स्कोर कार्ड. ब्रिलियंट स्टार्ट. ड्रीम स्टार्ट. 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला जे मोमेंटम हवं असतं ते इथे मिळालंय. ह्या 12 रन्सला आपण म्हणू शकाल टू मेक अ क्विक रिप्लाय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सणसणीत उत्तर, ते उत्तर दिलं गेलंय. पुढील चेंडू तयार होताना कौशिक आणि इथे मिडॉनला. ओ माय गॉड. संधी होती इथे झेलची आणि झेल सांडलाय असं म्हणायला हरकत नाही. मिडॉनला धरतीला दान दिलंय हा झेल. षटकाची झालंय समाप्ती. धावसंख्या 13 विदाउट लॉस. सन्मान ओम ठाकूरला इंट्रोड्यूस करतायत. 13चा करंट रन रेट इथे बघायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 13 होतीये. बघूया ओम. स्टार्ट. फुलटॉस आहे. डाऊन दी ग्राउंड खेळतायत. एक धाव. मागचे जर 5-6 चेंडू जर आपण बघितले फुलटॉस होते. फक्त एकमात्र चेंडूवरती फुल टोल वसूल झालाय. अन्यथा ते केतन बघूया. फ्री हिट. क्रिकेटला आणखीन आकर्षक बनवण्यासाठी नो बॉल नंतर फ्री हिट हा अस्तित्वात आलाय आणि या फ्री हिट वरती आता बघूया केतन यांचा मनसुबा काय असणार आहे. 16 विदाउट लॉस. मिस्टर ओम ठाकूर. पुढील चेंडू गुड शॉट सिलेक्शन. बाकपुटला गेल्यात. पंच केलाय. चेंडू डीप बाकपट पॉइंट मधनं जमिनीला गुदगुल्या करत चौकार. धावसंख्या पोहोचते 4 ने. 2-0. 20 ऑन स्कोर कार्ड. आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि आउटफील्ड साठी भरपूर मेहनत घेतली गेली. आपण बघतायत एक अतिशय सुसज्ज अशी क्रीडा नगरी. पुनश्च होम तयार होताना थोडस फील्ड मध्ये तब्दिली बघायला मिळते.
लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑन मध्ये आलाय. शॉर्ट मिड ऑनला एक खेळाडू आपण कॉर्नर मध्ये बघतोय. केतनने पूल केलाय आणि पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट आणि कॉर्नरच्या वरनं जातोय षटकार. केतन इज ऑन अ फायर. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने प्लाय होताना पोहोचते 2-6. 26. आता थोडीशी चिंता आहे कुंपाडा चॅलेंजरच्या डगआउट मध्ये, कारण केतन ज्या पद्धतीने 4 झालाय. पुढील चेंडू आणि इथे मिडॉनच्या वरनं लॉंग ऑनला चौकार. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. षटकार आणि त्याच्यानंतर आलाय चौकार. का बॅटिंग करतोय. उंच भरारी इथे बघायला मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3-0. ओम वरती हल्ले प्रति हल्ले आपल्याला बघायला मिळत आहेत. आता 51 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते म्हणजेच 26. पुढील चेंडू ओ गुडघ्यावरती बॅलन्स. मिड विकेट मध्ये मात्र सुंदर शतरक्षण. डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 3-0 विदाउट लॉस. 81 धावांचा पाठलाग करताना खूप चांगल्या पद्धतीचा स्टार्ट आहे. मोमेंटम आहे. खूप चांगलं मोमेंटम केतन आपल्या बॅटिंगच्या जोरावरती मिळून दिलंय कन्सारा टायटन्सला. पुढील चेंडू वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 31. आशुतोष व्यवहारे सर सांगताना इट इज अ वाईड बॉल. 31. 31 धावा स्कोर कार्ड वर. पुढील चेंडू ओम. ओ हो हवाई फायर. ओ माय गॉड. एक कैच नहीं भाई, आधी मैच छोड़ी आपने. कैचेस इन मैचेस कहा जाता है. पकड़ो कैच जीतो मैच, छूटेगी कैच तो भाई छूटेगी मैच. 33 रन. मोमेंटम काफी बढ़िया है. कहते हैं ना कि 5 साल का लड़का खिलौने ढूंढता है, 18 साल का लड़का सोचता है कहीं गर्लफ्रेंड मिल जाए, 20 या 25 साल का लड़का सोचता है कि कहीं नौकरी मिल जाए, और 30-35 साल का युवक सोचता है कि कहीं स्थिरता मिल जाए. वैसे मैदान के अंदर जो खिलाड़ी जाते हैं ना, वो सोचते हैं कि मोमेंटम मिल जाए, और वो मोमेंटम मिल चुका है. 33 विदाउट लॉस. थोडासा स्पीडअप करना है. टाइम पण बघायचा मित्रांनो. 15 मिनिटाचा वेळ आहे. 15.55 मिनिटं तुमच्याकडे आहेत. याची नोंद असू द्या. 12च्या रन रेटने 48 बनवायचे आहेत. 24 बॉल 48 रनची गरज. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. निकेश राऊत. 24 मध्ये 48 बनवायचे आहेत. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझ घेऊन. आणि संघाचा महत्वाचा गोलंदाज निकेशला बोलवलं इथे. बघूया फिल्डिंगची व्यूहरचना. थोडस रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. हे गणित सोडवलं जाईल का, हाही एक प्रश्नचिन्ह आता मनामध्ये घर करतोय. बघूया. स्ट्राईकला ते कितेश. चला आता 1 मिनिट फिल्डिंग साठी गेले याची नोंद असू द्या. निकेश अप्रतिम पिच करतायत. एक्स्ट्रा कव्हर्सला कोदून काढण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाले. 34 धावा. गणित सोडवलं जाईल का, हेही प्रश्नचिन्ह आता मनामध्ये उभं राहिलंय. येणारे चेंडू आहेत 23 मध्ये बनवायचे. त्या 47. मॅच ऑन झालंय. केतन 11 मध्ये 29 बनून खेळताना मिस्टर निकेश राऊत. ओहो बॅलन्स बनवलाय आणि ठोकलाय षटकार. धावसंख्या पोहोचते ती 4-0. 40. आता 22 मध्ये बनवायच्या त्या 41. आयुष्य काही क्षणाचं असतं
आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. येणाऱ्याला जपायचं असतं आणि जाणाऱ्याला खऱ्या अर्थाने असंच खेळायचं असतं. आपण बघतायत ऑन साइडला सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचले 41. इथून गोलंदाजाला गरज आहे ती चांगल्या लेंथ इन लाईनची, परंतु 13 मध्ये 36 आहे ना, याला गेम चेंजर इनिंग म्हणतात आणि ती केतनच्या माध्यमातून बघायला मिळते. परफेक्ट बॅटिंग, खूप चांगलं शॉट सिलेक्शन. कितेश राहुलची एक जबरदस्त साथ. ओ बॉटमॅटचा यूज केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगानं स्वीपर कबरचा ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने 42 वरती पोहोचते. 39 ची गरज आहे. येणारी चेंडू, पुढील चेंडू. निकेश वापसी करताय षटकारानंतर. हो, खूप चांगलं टायमिंग. बॉटमॅटचा यूज केला, चेंडूला पिच करतायत डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. 40 त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे आणि 46 हा संघाचा स्कोर बघायला मिळतोय. मॅच बॉल आलाय. आता 41 रन्स कमी पडतायत की काय, हा एक प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करतंय. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटची रन्स तुमच्या स्कोर कार्ड वरती लागत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे की मॅच कोण जिंकेल. पुढील चेंडू. ओ हो, क्या बल्लेबाजी है केतन की. वन बाउंस ओवर द रोप. टीम का स्कोर 5-0. घुटना टेक मेरा चौका देख, ये समय बताते हुए मिस्टर केतन. 5-0 अब बनाने हैं 10.33 के औसत से 31. 31 बनाने की जरूरत है. आने वाली 18 गेंदे. अठरा चेंडू 31 ची गरज आहे. जबरदस्त मॅच, वार पलटवार बघायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाज कोण असणार आहे. कौशिक आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 खर्च केलेले आहेत. इथून किती, कशी वापसी करतील, कारण इथून जी ऊर्जा मिळणार आहे ना ती ऊर्जा महत्वाची असणार आहे. बॅटिंग टीमचा जो रिदम आहे त्याला ब्रेक केलं जाईल का, की त्याच रिदमने मिस्टर कितेश बॅटला ब्रश केला, डॉट बॉल आला, स्टार्ट चांगली झाली आहे. 17-31 इक्वेशन आहे. 17 चेंडू 31 धावा. कोण जिंकणार ही मॅच. जबरदस्त मॅच. केतन 15 चेंडू 44 वरती खेळतायत. 50 मधल्या 44 केतनच्या आहेत. कौशिक, पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा ऑन ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह म्हणायला हरकत नाही. सिंगल कंप्लीट होते. 51 धाबा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. अजूनही मॅच बॅलन्स मध्ये उभी आहे, कारण 16 चेंडू 30 धाबा हे अचीव्ह केल्या जाऊ शकतात आणि डिफेन्स सुद्धा, कारण क्रिकेट आहे. पुढील चेंडू. ओहो, डॉट बॉल. कौशिक ऊर्जा देण्याचं काम करतायत. ऊर्जेचा स्रोत ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न आहे. 3 चेंडूवरती फक्त 1 रन्स. पलटवार बघायला मिळतोय महत्वाच्या या षटकामध्ये. पण बघतायत 22 चेंडू 51 धाबांची नॉक पार्टनरशिप बघायला मिळते. पुढील चेंडू. ओ चांगला ड्राईव्ह. अप ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे.
सिंगल कंप्लीट झाली आहे. 52. कौशिकची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा. संघाचा मनोधैर्य खचलेला असताना कौशिक सांगतायत, भाई मैं आपको ऊर्जा देने का काम करूंगा. आणि इथे आपण बघतायत पुढील चेंडू आणि प्रामुख्याने की अक्षरची जी जादू राहिले. कंसारा टायटन्सचा संघ आपण बघतायत, एका बाजूने कौशिक आहेत, एका बाजूने केतन आहे, एका बाजूने कितेश आहेत. नक्कीच 4 किंग बघायला मिळतात. पुढील चेंडू. ओ गुड शॉट, जबरदस्त. केतनच्या बॅट मधनं चौकार आलाय आणि केतन यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग, गुडघ्यावरती बॅलन्स, आडव्या बॅटने ठोकलाय चौकार आणि स्कोर पोहोचलाय 57-49. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर 12 मध्ये 24 ची गरज. व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच. 12-24 ची गरज आहे. 12-24. थोडस स्पीडअप करा. 8.19 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे 2 षटकं हाताळण्यासाठी. आणि गोलंदाज आलाय निकेश. कहते ना खुश रह के गुजारोगे तो मस्त है जिंदगी, दुख से गुजारोगे तो त्रस्त है जिंदगी, तुलना में गुजारोगे तो पस्त है जिंदगी, इंतजार में गुजारोगे तो सुस्त है जिंदगी, सीखने में गुजारोगे तो किताब है जिंदगी, दिखावे में गुजारोगे तो बर्बाद है जिंदगी, मिलती है एक बार प्यार से गुजार लो जिंदगी, जन्म तो रोज होते हैं यादगार बना लो जिंदगी. जिंदगी को यादगार बनाने का मौका है भाई. 12 में 24 की जरूरत. व्हाट अ मैच. अगली गेंद अवे फ्रॉम बॉडी, इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन. 11 चेंडू 24 ची गरज. 11 बॉल रिमेनिंग एंड 24 रन रिक्वायर्ड टू विन. क्या बैटल, क्या द्वंद्व, क्या रणसंग्राम, क्या कश्मकश, क्या जगदोजहद. असं डोडो. वेलकम डोडो. ओहो, डाउन द ग्राउंड. एरियल स्ट्राइक. 6. अब 18 की जरूरत है. 10 में 18. अब वेळेला आपण फलंदाज बघतोय जो 4 झालाय. नाव आहे मिस्टर कितेश राहुल. जबरदस्त बॅटिंग, योग्य वेळी आलेला षटकार आहे. 10 चेंडू 18 ची गरज आहे. चेंडू पुरवायचा मध्ये. यूज बॉल द्या प्लीज. 63 झालेली आहेत. 49 वरती केतन. मॅच बॉल आलाय, तोही घ्या. दहा मध्ये 18 आणि 49 वरती केतन आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा. दिल धक धक करता हुआ नजर आ रहा है. इस बीच अगली गेंद. इस बार ऑन साइड में सिंगल मुकम्मल होगा और सिंगल के सारे 64. 9 में 17 की जरूरत. क्या 50 पूरे करेंगे केतन? क्या यहाँ पर नॉट आउट 64 की पार्टनरशिप देखने को मिल रही है अब तक. 81 रन का लक्ष्य, लेकिन उस लक्ष्य को पाने की जो चाहत, तमन्ना, आरजू काफी बड़ी नजर आ रही है. सामने तैयार एक बार फिर गेंदबाज. और ये 50 पूरे हुए हैं, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली है. 65. अमन, ये वो खिलाड़ी हैं जो 50 बनाने वाली इस प्रतियोगिता के तीसरे जाबाज खिलाड़ी बने हैं. एक सैंडी, हार्दिक और केतन और कौशिक, सॉरी 4. इस बीच अगली गेंद. बहुत ही बढ़िया, अच्छा ड्राइव. मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है. थ्रो, सिंगल कंप्लीट. डबल 6. 66. निकेश राउत ने वापसी की है भाई. अब आवश्यकता है
7 गेंदे 15 रन्स, 66 ऑन स्कोर कार्ड। केतन जिन्होंने 50 बनाए हैं। इस फिर की अगली गेंद, इस बार मिसाई मेस्नो कॉट बैंड के रूप में सही वक्त मिली है विकेट। कुमपाड़ा चैलेंजर को अब 6 में चाहिए। और सुभाष ये वो खिलाड़ी हैं जो मैच के रुख को अपनी दिशा में मोड़ सकते हैं, लेकिन देखना है क्रिकेट के मैदान में किंतु परंतु कुछ मायने नहीं रखते। अब 6 में 15 की दरकार है। केतन का स्वागत होना चाहिए भाई तालियों के गूंज के साथ। बड़ी टफ फाइट की केतन ने, 50 रन बना के वापस आ रहे हैं। अब 6 में 15 की जरूरत। सुभाष सुभाष द्रविड़ और गेंदबाजी के लिए संभव संभव ठाकुर आए हैं। संभव है तो संभव बनेगा कि मैच रोक सकते हैं, देखना है। 6 में 15 और दोस्तों ये मैच बड़े टारगेट का पीछा करते हुए मैच जिस दिशा में जा रहे दोस्तों, इस मैच के लिए तालियां बजनी चाहिए। क्या बढ़िया मैच है ये। 81 रनों का लक्ष्य है, लेकिन मैच अभी भी बैलेंस में खड़ी है जहां से शुरू हुई थी। 6 में 15। पंकज जी दीक्षित साहब, आपको आना है कमेंट्री स्टूडियो में। पहली गेंद परफेक्ट यॉर्कर, टू कशर यॉर्कर, इट्स अ डॉट बॉल। आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, तोही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, कारण जे निर्णय आहेत योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे। 5 मध्ये 15 300च्या स्ट्राईक रनने बनवायचे आहेत। पुढील चेंडू, ओ हो लॉंग ऑनला ठोकला षटकार। जबरदस्त एअर स्ट्राईक केलंय। धावसंख्या पोहोचते ती 72। येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या त्या 9। व्हॉट अ मॅच। 4 चेंडू 9 रनची गरज आहे। ये 6 रन्स। कितेश राहुल 13 मध्ये 20 बनवून खेळत आहे। पुढील चेंडू, ओ उडवलाय बॉटरमॅनचा यूज कव्हर पॉइंट मधनं, आणि इथे पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल। आपण बघतायत काय आहे डिसिजन्स। चौकार। आता धावसंख्या 4 ने पुढे जाते। येणारे चेंडू आहेत ते 3 आणि 3 मध्ये बनवायच्या त्या 5। 3 चेंडू 5। जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच। पुढील चेंडू, 3 चेंडू 5 ची गरज। आणि इथे सिंगल कंप्लीट झाले। बघूया दुसऱ्या धावेचा अटेम असणार आहे का। आणि आता 2 चेंडू 4 ची गरज। जो जागेवर बसला होता तो थोडासा उठून उभा राहिलाय, आणि जो उठून उभा होता तो अलगद थोडासा पेऱ्या मारायला लागलाय, कारण मॅचच तशी आहे। बघूया 2 मध्ये 4 ची गरज आहे। 2 चेंडू 4 ची गरज। दिल के मरीज भाई इस मैच से दूरी रखना।
2 चेंडू आणि 4. 77 झालेले आहेत. जर स्कोर लेवल होतोय तर सुपर ओव्हर, पहिली वहिली सुपर ओव्हर होईल का? सुभाष आपल्या ऑन साइडला गेलटा, सिंगल कंप्लीट झाले. बघू दुसऱ्या धावेसाठी येतील का? आणि थोडीशी फंबल दुसऱ्या धावेसाठी, आणि क्रुशियल मोमेंट आहेत. बरोबर आहे. पंच मात्र थर्ड अंपायर कडे रेफर करतायत. वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल काय घडलंय. चला तिसरे अंपायर आपण या, कारण महत्वाचा क्रुशियल मॅच आहे. आपल्याकडे आधुनिकता आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजेत. थर्ड अंपायर चेक करतायत, डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. आधुनिकता आपल्याकडे आहे आणि पंच सांगतायत OUT, आउट. म्हणजे आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत. 1 चेंडू 3 ची गरज. बघूया नवीन बॅटर, 2 आल्या तर सुपर ओव्हर. एक चेंडू 3 ची गरज. कहते ना भाई, सफलता तो वाईफाई की तरह हर जगह में होती है, बस उसको कनेक्ट करने के लिए स्मार्ट वर्क या फिर हार्ड वर्क नामक पासवर्ड की जरूरत पड़ती है. सफलता तो हर जगह में भाई, देखना है. 1 चेंडू 3 ची गरज. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. 1 चेंडू 3. गोलंदाज तयार. आणि इथे आपण बघतायत आडलं कंचर टायटन, जबरदस्त टफ मॅच आपण या ठिकाणी बघितलं. आणि मॅच मात्र जिंकतायत कोंपाळा चॅलेंजर. आणि या मॅचचा हिरो आणि आपण या ठिकाणी बघतोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे संभवसाठी राजेजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, आणि 2000 रुपयाचा करणभाई ठाकूर सरांच्या माध्यमातून 2000 रुपये संभव ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी डिफेन्स केलेत ह्या धावा